आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। आश्रमशाळा प्रकरण गंभीर, खोट्या जबाबांचा आरोप, चौकशीची मागणी तीव्र। मोहोळ तालुक्यातील शिवचैतन्य पारमार्थिक सेवा संघ कामती खुर्द तांडा संचलित श्री परमेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा व निवासी शाळा या प्रकरणात गंभीर आरोप समोर आले आहेत। शाळेचे मुख्याध्यापक वाळे, शिक्षक, कर्मचारी तसेच ग्रामपंचायतचे काही माजी सदस्य यांनी खोटे जबाब दिल्याचा आरोप तक्रारदार बाळासाहेब पारवे यांनी केलाय। या प्रकरणामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीची मागणी तीव्र झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी कामती तांडा येथून शाळेतील विद्यार्थ्यांना विना परवानगी परमेश्वर मंदिर येथे येऊन ध्वजारोहण करण्यात आले असा आरोप आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांना नेण्यासाठी पालकांची, संबंधित अधिकाऱ्यांची किंवा पोलीस प्रशासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती। या घटनेबाबत फोटो व व्हिडिओ पुरावे अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला। मात्र तरीही शाळेचे मुख्याध्यापक वाळे, शिक्षक, कर्मचारी आणि ग्रामपंचायतचे माजी सदस्य यांनी विद्यार्थ्यांना मंदिरात नेले नाही असे खोटे जबाब दिल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात येत आहे। तक्रारदार बाळासाहेब पारवे यांच्या म्हणण्यानुसार संबंधित तपास अधिकाऱ्यांनी शाळेत येऊन पंचनामा व चौकशी केली असली तरी निष्पक्ष तपास न करता वाळे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व तांडा ग्रामपंचायत माजी सदस्य यांच्याशी संगनमत करून खोटे जबाब नोंदवून अहवाल तयार केला आहे असा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या सर्व प्रकरणातून शासन व तक्रारदारांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। पुढे ग्रामपंचायतवर प्रशासक कार्यरत असताना काही व्यक्तींनी स्वतःला सदस्य म्हणून सादर करून खोटे जबाब दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे या प्रकरणातील चौकशी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दरम्यान या प्रकरणात शासन निधीच्या वापराबाबत व आर्थिक अनियमिततेबाबतही शंका व्यक्त केली जात असून सखोल आर्थिक तपास करण्यात यावा अशी मागणी होत आहे। तसेच खोटा अहवाल रद्द करून सत्य व निष्पक्ष अहवाल सादर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। तक्रारदारांनी पुढे अशीही मागणी केली आहे की संबंधित तपास अधिकारी, वाळे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व तांडा ग्रामपंचायत माजी सदस्य यांनी संगनमताने खोटे जबाब दिल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच संबंधित तपास अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची बदली दुर्गम भागात उदाहरणार्थ गडचिरोली इथे करण्यात यावी। कायदेशीर बाबू लागू होणार संभाव्य कलमे IPC 191, 193 खोटे साक्ष किंवा जबाब देणे, IPC 420 फसवणूक, IPC 465, 468, 471 बनावट कागदपत्र तयार करणे व वापरणे, IPC 406, 409 विश्वासघात व निधी अपहार लागू असल्यास, IPC 166 शासकीय कर्मचाऱ्याने कर्तव्यच्युती करणे। संबंधित प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी। खोटे जबाब देणाऱ्यांवर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी। शासन निधीचा अपार प्रकरणी आर्थिक तपास करण्यात यावा। खोटा अहवाल रद्द करून सत्य अहवाल सादर करण्यात यावा। संबंधित तपास अधिकाऱ्यांना निलंबित किंवा बदली करून कार्यवाही करण्यात यावी। सूत्रांच्या माहितीनुसार वारंवार तक्रारी देऊनही कार्यवाही होत नसल्यामुळे तक्रारदारांनी तीव्र भूमिका घेतली आहे। 1 मे 2026 पासून मुंबई आझाद मैदान येथे बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा बाळासाहेब पारवे यांनी दिलाय। तसेच सोलापूर, पुणे, मुंबई व दिल्ली येथील वरिष्ठ स्तरावर तक्रारी दाखल केली आहे। तक्रारदारांच्या मते जोपर्यंत वाळे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, ग्रामपंचायत माजी सदस्य व संबंधित तपास अधिकारी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील। या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही। मात्र खोट्या जबाबांचे संगनमताचे आरोप गंभीर असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य ते कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। प्रेस मीडिया न्यूज या प्रकरणाचा पाठपुरावा करत असून सत्य समोर आणणे हेच आमचे ध्येय आहे असे प्रतिनिधी पारवे यांनी सांगितले आहे। त्यामुळे पाहत रहा प्रेस मीडिया न्यूज।